सर, मी फक्त लाईट बिल दिलं आहे तुम्हाला, ते भरा किंवा त्यासाठी पैसे द्या असं नाही म्हणलंय. म्हणजे लाईट बिल तर भरावं लागेल ना? होय मी म्हणले, पण त्यासाठी पैसे आहेत माझ्याकडं. तुझ्याकडे कसे काय आले पैसे? नाही म्हणजे मी मागच्या वेळी जे 1,500 रुपये दिले होते तुला ते तर नाही, तुम्ही विसरलात का? मागच्या आठवड्यात नाही का ते स्वयंपाकाच्या कामासाठी गेले होते, त्यातनं जे पैसे आले ते आहेत अजून, त्यातनं आपण लाईट बिल भरू. तुम्ही नका लय विचार करू. आता काय झालं? काही नाही, घरातलं लाईट बिल भरायला पण बायकोचे पैसे वापरावे लागतील, असं वाईट वाटतंय. आदित्य सर, तुम्ही नका ना वाईट वाटून घेऊ. मला सांगा, संसार काय फक्त तुमचा आहे का? तसं नाही. आपल्या दोघांचा संसार आहे आणि आपण दोघांनी मिळून तो करायचा आहे. याचं सुख बी आपण दोघांनी घ्यायचं आणि येणारी अडचण सुद्धा आपण दोघांनी सोडवायची. आणि आदित्य सर, तुम्ही किती कष्ट करताय आपला संसार सावरायला, त्यात मी थोडाफार हातभार लावला तर काय बिघडलं माझं? इथे लाईट बिल भरायला पैसे नाही आहेत आणि आपल्या प्रीतमला असं वाटतंय की माझं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे ते मीच करावं. कुठून उभे करणारे पैसे? प्रोजेक्ट म्हणजे? ते नाही का मी तुला सकाळी त्या प्रोजेक्ट बद्दल सांगत होतो, माझं ड्रीम प्रोजेक्ट. बरू, तुला खरं सांगू, ते खरंच खूप महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. तुम्ही नका काळजी करू, घर मी सांभाळून घेईन. तुमचा यो महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ना, कुठल्याही परिस्थितीत ह्यो प्रोजेक्ट पूर्ण व्हायलाच पाहिजे. तुम्ही त्याकडे लक्ष द्या. आणि हा, उद्या ते पैसे गुंतवणारी माणसं येणार आहेत ना, त्यांच्या समोर प्रोजेक्ट कसा मांडायचा ना